आमच्या लाडक्या बहिणींना आपण मदत करतोय आणि पुढेही करतच राहणार आहे। खरं म्हणजे एक नरेटिव्ह पसरवण्याचा प्रयत्न चाललाय, लाडक्या बहिणींची मदत बंद होणार, शेतकऱ्यांना दिलेली वीज सवलत ही बंद होणार। मी एकच गोष्ट सांगतो, महिला असतील, शेतकरी असतील, युवा असतील, गरीब असतील, आपले दिव्यांग असतील, समाजातल्या जेवढ्या घटकांकरता योजना आम्ही सुरू केलेल्या आहेत त्या सगळ्या योजना आपण पूर्ण करणार आहोत। आणि यासोबत आपण जे काही आपल्या घोषणापत्रामध्ये सांगितलेलं आहे ते देखील पूर्ण करण्याचा प्रयत्न हा निश्चितपणे आपण या ठिकाणी करणार आहोत। त्याची सुरुवात आपण केलेली आहे आणि म्हणून माझी आपल्या सर्वांकडे ही एवढीच विनंती आहे की आता सरकार आलेलं आहे, हे आपलं महायुतीचं सरकार आहे। माननीय आपले उपमुख्यमंत्री आणि माजी मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजी यांच्या नेतृत्वातली शिवसेना असेल, अजितदादा पवारांच्या नेतृत्वातली राष्ट्रवादी काँग्रेस असेल, यांना सगळ्यांना सोबत घेऊन आपल्याला पुढची वाटचाल करायची आहे। आपले रिपब्लिकन पार्टी असेल किंवा इतर छोटे मित्र असतील, यांना देखील आपल्याला सोबत ठेवायचं आहे आणि एकत्रितपणे ही सगळी वाटचाल आपल्याला करायची आहे। आणि ही वाटचाल करत असताना खऱ्या अर्थानं आपल्या सरकारचं समाजापर्यंत पोहोचण्याचं उपकरण काय आहे, तर ते उपकरण आपला कार्यकर्ता आहे, आपला पदाधिकारी आहे, आपली संघटना आहे। तुम्ही सगळ्यांनी या ठिकाणी या उपकरणाचं काम, या सेतूचं काम करायचं आहे। सरकार आलं म्हणजे आता सरकार चालवणारे वेगळे आणि संघटन वेगळं असं नाही, तर संघटनेला सरकारसोबत समन्वय करावा लागेल। तर मित्रांनो, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना किंवा इतरही शेतकऱ्यांच्या ज्या योजना असतील त्या योजना काहीही झालं तरी आम्ही बंद पडू देणार नाही आणि या योजनेसाठी राज्य सरकारकडे पुरेसा निधी आहे। त्यामुळेच ज्या अफवा येत आहे किंवा विरोधकांकडून जे फेक नरेटिव्ह सेट केलं जात आहे की लाडकी बहीण योजना बंद होणार आहे, लाडकी बहीण योजनेमध्ये अनेक निकष टाकून यामधून महिलांची संख्या निम्म्यावर करण्यात येणार आहे, असे अनेक ज्या गोष्टी आहेत त्या बोलल्या जात आहेत त्या तथ्यहीन असल्याचे आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बोलताना सांगितले। ते शिर्डीमध्ये भाजपाच्या संमेलनादरम्यान बोलत होते। त्यासोबतच राज्याला पुढे देखील विकासात्मक धोरण आखण्यासाठी आणि महिलांना आत्मसन्मान तसेच आत्मनिर्भर करण्यासाठी आपण विविध योजना आणणार असल्याचे देखील यावेळी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले। याचाच अर्थ असा होत आहे की उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी सांगितल्याप्रमाणे की लाडकी बहीण योजनेसाठी आता एक तारीख फिक्स होणार आहे आणि मार्च महिन्यापासून एका फिक्स तारखेला महिलांच्या बँक खात्यावर हे पैसे जमा होणार आहेत। मार्च महिन्यामध्ये ज्यावेळी राज्याचं बजेट मांडलं जाईल त्यावेळी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा हप्ता 2100 रुपये करण्याचा देखील निर्णय घेतला जाईल असे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी देखील बोलताना सांगितले। त्यामुळे आता महिलांनी कुठल्याही प्रकारे काळजी करण्याची आवश्यकता नाही। लाडकी बहीण योजना ही योजना अविरत चालू राहणार आहे आणि या योजनेचा निधी देखील आम्ही वाढवणार आहे। जी आश्वासनं आम्ही दिली आहेत ती सर्व आश्वासनं आम्ही पूर्ण करणारच असे देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बोलताना सांगितले आहे। याबरोबरच शेतकऱ्यांसाठी शेतकरी सन्मान निधीच्या रकमेमध्ये देखील आम्ही नक्कीच वाढ करू असे देखील पुढे बोलताना त्यांनी सांगितले आणि त्यामुळे लाडकी बहीण योजनेबद्दल ही एक अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची अपडेट असणार आहे। कारण लाडक्या बहिणींना आम्ही काही जरी झालं तरी नाराज कुठल्याही प्रकारे करणार नाही असे यावेळी बोलताना सर्वांनीच सांगितल्यामुळे आणि याची ग्वाही स्वतः मुख्यमंत्र्यांनी दिल्यामुळे लाडक्या बहिणींना आता कुठल्याही प्रकारे काळजी करण्याची आवश्यकता नाही आहे। आता याबद्दल पुढे कोणतीही अपडेट आल्यास तुम्हाला सर्वात आधी आपल्या चॅनलवर मिळणार आहे, त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय महाराष्ट्र।